उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामधलं भांडण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले। या दोन्ही गटामध्ये जबरदस्त गटबाजी सुरू झाली आहे। आपण ती राज्यसभेच्या निमित्ताने बघितली आणि काल ज्या पद्धतीने आमदार सुनील प्रभू यांनी पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणातले वाभाडे हे विधानसभेमध्ये काढले आणि पत्राचाळीमध्ये घोटाळा झाल्याचं कबूल केलं। संजय राऊत यांच्यामुळे पत्राचाळीमध्ये शेकडो मराठी कुटुंबांना रस्त्यावर यावं लागलं, याची कबुलीच सुनील प्रभू यांनी विधानसभेमध्ये दिली। ज्या पद्धतीने पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलं, मराठी माणसाला घराच्या बाहेर काढण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं आणि त्याची जाहीर कबुली विधानसभेमध्ये सुनील प्रभू यांच्याकडूनच देण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 350 कुटुंब हे पत्राचाळीमुळे रस्त्यावर आले आणि याला जबाबदार कोण आहेत तर जनाब संजय राऊत याला जबाबदार आहेत। या निमित्ताने संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना बघायला मिळतोय। ज्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संजय राऊत यांनी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट केला, आता आदित्य ठाकरे यांच्या गटाकडनं संजय राऊत यांचा पत्ता कट करण्याचं काम सुरू आहे। सुनील प्रभू यांनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये पत्राचाळीचा प्रश्न मांडला, पत्राचाळी प्रकरणामध्ये संजय राऊत यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभं केलं। आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की पत्राचाळीमध्ये मराठी माणसांचं नुकसान झालंय, पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलंय आणि आता त्याची जाहीर कबुली सुनील प्रभू यांनी केली आणि पत्राचाळमध्ये संजय राऊत यांनी केलेला घोटाळा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। या प्रकरणामध्ये तातडीने चौकशी होऊन संजय राऊत यांच्यावर पुढील कारवाई केली पाहिजे। ज्या पद्धतीने आदित्य आणि संजय राऊत यांचं भांडण सुरू झालंय त्यामुळे संजय राऊत हे अवेळी जेवण करतायत, त्यांना अपचनाची मोठी त्रास झालाय, त्यांचं डायजेशन सिस्टीम जरा नीट काम करत नाही। त्यामुळे उद्यापासनं संजय राऊत यांनी गॅसच्या बाटल्यावर बसलं पाहिजे आणि गॅसच्या बाटल्यावर बसून गॅस भरून त्याचा पुरवठा उभाटा गटाच्या नेत्यांना केला पाहिजे। ज्या पद्धतीने भारत अतिशय सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आहे, अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात गॅसचा तुटवडा निश्चित आहे, परंतु त्याबद्दल केंद्र सरकार अतिशय चांगली काळजी करते, केंद्र सरकार सक्षम आहे, केंद्र सरकार गांभीर्यानं उपाययोजना करण्याचा प्रयत्न देखील करते। तेल पुरवठा आपण रशियाकडून घेतला जातोय आणि त्या सुरळीत होईल यासाठी काळजी केली जाते। अशा पद्धतीनं उठसूट हवेत बाण मारायचा हा धंदा संजय राऊतांनी बंद केला पाहिजे आणि त्यांना जास्त अपचन होत असल्यामुळे त्यांची डायजेशन सिस्टीम खराब झाल्या असल्यामुळे संजय राऊत यांच्या पोटामध्ये भरपूर गॅस झालाय, कारण त्यांचं पोट बिघडलंय। रोज सरकारची चांगली कामं बघितली की संजय राऊत यांना पोटदुखी होते, त्यामुळे त्या पोटदुखीतून गॅसची निर्मिती होते। त्यामुळे संजय राऊत यांनी बाटल्यावर बसून गॅस भरून दिली पाहिजे, त्याचा फायदा उभाटा गटातल्या लोकांना होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे। आपले परराष्ट्र मंत्री असतील, इतर सर्व मंत्री असतील, या मंत्री गटाची काल बैठक देखील झाली। या बैठकीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीयांवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहेत। सगळी खबरदारी केंद्र सरकारकडून घेतली जाते। संजय राऊत, तुम्ही केंद्र सरकारची काळजी करू नका, भारतीयांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांचं मंत्रिमंडळ सक्षम आहे। संजय राऊत, तुम्ही आपली स्वतःची काळजी घ्या, आपलं पोट बिघडणार नाही, आपलं पोट बिघडून त्यातून गॅस बाहेर येणार नाही याची काळजी संजय राऊतांनी घेतली पाहिजे। देशाची काळजी घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे। गॅस पुरवठा कमी झाला नाही पाहिजे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे। आपण मोठ्या प्रमाणात रशियामधनं देखील तेल आयात करतोय, येत्या काही दिवसामध्ये ते पोहोचेल आणि त्याच्यानंतर आपल्याला जी काही इंधनाची असुरक्षितता वाटते ती येणार नाही।
जाणीवपूर्वक पॅनिकता निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडनं केला जातोय। या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे हे धोरण राहुल गांधींचं होतं आणि त्याच धोरणाला पुढे नेण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। परंतु या देशात अराजकता माजणार नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद खंबीरपणे आहेत। सरकार ज्या पद्धतीने कारभार करत आहे त्यामुळे भारताला 100 वर्ष मागे नेण्याचे स्वप्न मोदीजींचे दिसते। आता गाड्यांच्या जागी बैलगाड्या येण्याची वेळ आली आहे। संजय राऊत, गाड्यांच्या जागी बैलगाड्या आल्या नाहीत तर मुंबईमध्ये गाड्यांच्या जागी मेट्रो आली आहे। मुंबईमध्ये भुयारी मार्ग आता सुसाट जात आहेत। मुंबईमध्ये कोस्टल रोड सारखा चांगला प्रकल्प देवेंद्रजींच्या माध्यमातून पूर्ण झालोय। आता बैलगाडीवर फिरण्याची वेळ तुमची आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण बुलेट ट्रेननी फिरतोय। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आपण मेट्रोनी गारेगार प्रवास करतोय। याचा विसर संजय राऊतांना पडलाय। हवं तर संजय राऊत यांनी बैलगाडीमध्ये जाऊन फिरावं, परंतु मुंबईकर गारेगार मेट्रोनी प्रवास करतायत। येणाऱ्या काळामध्ये आपण बुलेट ट्रेननी देखील प्रवास करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश 100 वर्ष पुढे गेलाय, पण संजय राऊत आणि उभाटा गट 100 वर्ष मागे राहिलेत आणि ते येणाऱ्या काळात देखील मागेच राहणार आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार ही अमेरिकेची कठपुतळी बनले आहे असे चित्र काल व्हाईट हाऊसमध्ये मांडले। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे, सक्षम आहे। अमेरिकेची कठपुतळी कुणीही नाही। उलट जेव्हा ट्रेड डील झाली तेव्हा भारत अमेरिकेपुढे झुकला नाही, तर सन्मानाने उभा राहिला। म्हणून अमेरिकेला देखील आपला टॅक्स कमी करून 18% आणावा लागला। हा भारताचा विजय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे आपला देश सुरक्षित आहे। जगभरामध्ये युद्धाचं सावट आहे, युद्धाचा फटका जगातल्या प्रत्येक राष्ट्राला बसतोय, परंतु भारत हा सगळ्यात सुरक्षित देश आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांचं नेतृत्व करतात। राहिला प्रश्न कठपुतळीचा, तर संजय राऊत तुम्ही स्वतः शरद पवारांची कठपुतळी म्हणून काम केलंय। संजय राऊतांनी स्वतः सोनिया गांधींची कठपुतळी म्हणून काम केलंय। संजय राऊत राहुल गांधींचं बाहुलं बनून काम करतायत। त्यामुळे इतरांना कठपुतळी म्हणण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही। काँग्रेसचं बाहुलं म्हणून काँग्रेसची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं सुरू आहे। आज सामना अभिलेखातून भाजपवर निशाणा साधलाय। नितीश परवाचा करून असतं अशा पद्धतीने अग्रलेख संजय राऊतांनी नितीश कुमारांचा करुण असतं असा अग्रलेख लिहिण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांचा करुण असतं असा अग्रलेख लिहिला पाहिजे। कारण नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले। उद्धवजी ठाकरेंना फक्त एकदाच मुख्यमंत्री होता आलं। काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांचा अस्त झालाय हे महाराष्ट्रानं बघितलंय। तर नितीश कुमारजी भारतीय जनता पार्टी सोबत येऊन मुख्यमंत्री झाले। आता राज्यसभेचे खासदार देखील झालेले आहेत। जेडीयूचं सरकार भक्कमपणे आहे। परंतु उद्धवजींची अवस्था काय झाली आहे? उद्धवजी जेव्हा भारतीय जनता पार्टी सोबत होते तेव्हा त्यांचा उदय होत होता, परंतु आता तेच उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यामुळे त्यांचा अस्त झालाय। आपण बघितलंय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाचा अस्त झाला, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाचा अस्त झाला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाला भोपळाही फोडता आला नाही, त्यांचा अस्त झाला। पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींना उमेदवार देखील मिळाले नाही। उद्धवजींच्या गटाचा अस्त झाला आणि तो कसा झाला याबद्दल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा अस्त आणि उभाटाची दारुण अवस्था यावर एक अग्रलेख लिहिला पाहिजे आणि मग नितीश कुमारजींना सल्ले दिले पाहिजेत।